नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी आपण तयारी करत आहात। आपला जो काही अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमामधील इकॉनॉमिक्स किंवा अर्थव्यवस्था हा जो काही घटक आहे, या घटकाचं जर आपण वेटेज बघितलं तर मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी आपल्याला हा विषय एक क्रुशियल ठरू शकतो। इन किंवा आउट होण्याच्या बाबतीत हा डिसाइड करू शकतो आपल्याला। त्या दृष्टीने आपण इकॉनॉमी हा जो काही विषय आहे, या विषयातील जे काही सब टॉपिक आहेत किंवा उपघटक आहेत, हे पीवायक्यू विश्लेषणाच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत। आजच्या या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हा घटक आणि या घटकावर आयोगाने यापूर्वी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण करणार आहोत आणि हा जो काही टॉपिक आहे तो समजून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी आपल्यासाठी एक सूचना आहे। ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून ही आरंभ बॅच पीवायक्यू विश्लेषणाची बॅच आपण सुरू केलेली आहे। ही बॅच म्हणजे काय तर तुमचा पूर्व परीक्षेचा निकाल निश्चित करणारी बॅच असेल। आपण या बॅचेसला सबस्क्राइब करू शकता। जो काही विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा या बॅचेसला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, तर आपण सुद्धा या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता। तर मित्र, आजच्या या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न या घटकावरील जे काही पीवायक्यू आहेत ते विश्लेषण करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न काय आहे? गट क पूर्व परीक्षा जून 2025 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे। बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला आहे? आता या ठिकाणी बघा मित्र, पीवायक्यू तुम्ही वाचला असेल, तुम्हाला माहित असेल, तुम्ही ही परीक्षा दिलेली असेल। आता या ठिकाणी आपल्याला विश्लेषण काय करायचं? थोडक्यात वस्तुनिष्ठ आणि मुद्देसूद विश्लेषण करायचं। बघा, 1993-94 नंतर सीएसओनं कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी 99-2000 म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। आता या प्रश्नाच्या अनुषंगानं इथं मूळ वर्ष आलेलं आहे। मूळ वर्ष आपण कशासाठी लक्षात घेतो तर राष्ट्रीय उत्पन्न हे स्थिर किमतीच्या आधारे मोजून आपल्याला वास्तव राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असतं। वास्तव राष्ट्रीय उत्पन्न। मग वास्तव राष्ट्रीय उत्पन्न कशाच्या आधारे काढतो आपण? स्थिर किमतीच्या आधारे। मग स्थिर किमती आपण कशाच्या आधारे मोजू शकतो तर त्यासाठी आपल्याला आधार वर्ष महत्वाचं आहे। यालाच आपण मूळ वर्ष किंवा आपण याला बेस इयर सुद्धा म्हणत असतो। मग बेस इयरचा जो निर्देशांक असतो तो 100 असतो आणि त्या पटीमध्ये चालू वर्षात किंमत वाढ किती झालेली आहे ती किंमत वाढ किंवा तो जो किंमत वाढीचा इफेक्ट असतो तो इफेक्ट कमी करून आपण काय करत असतो? वास्तव राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो। ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, बरोबर। त्यासोबत आता 1993 पूर्वी कोणते कोणते आधार वर्ष होते? 1993-94 नंतर कोणते कोणते आधार वर्ष आहेत आणि आता सध्या कुठलं आधार वर्ष आहे हे जर आपण बघितलं तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न समिती आपल्यास माहित असेल। राष्ट्रीय उत्पन्न समितीने जेव्हा सर्वप्रथम स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याने 1948-49 हे बेस इयर स्वीकारलं होतं। त्यानंतर पुढे 1960-61, त्याच्यानंतर 70-71, 80-81, पुढे 93-94 जे की आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर 99-2000, पुढे 2004-5 नंतर 2011-12 आणि 2022-23। मग सध्या कुठलं बेस इयर चालू आहे असा जर क्वेश्चन विचारला तर हे 2022-23 हे बेस इयर आपण 2026 पासून स्वीकारलेलं आहे, बरोबर। मग ही कितवी सिरीज आहे तर 9व्या क्रमांकाची सिरीज आहे असा सुद्धा प्रश्न येतो। हे जे बेस इयर आहे या बेस इयर स्वीकारण्याबाबत जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचं नाव होतं विश्वनाथ गाल्डार
किंवा गोल्डार समिती, आणि या समितीची ही 26 सदस्यीय समिती होती. हे फॅक्ट्स आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण PYQ विश्लेषण करणं गरजेचं आहे. ह्या सिरीज लक्षात ठेवा. कितवी सिरीज आहे, कधी स्वीकारलं, त्याच्यानंतर कोणती कमिटी होती, किती सदस्यीय होती, हे आपण बघायचं आहे. आता या प्रश्नामध्ये आपण मूळ वर्षाबद्दल बोललो, कोणते कोणते बेस इयर स्वीकारले होते त्याबद्दल बोललो. आता CSO बद्दल बोलूया. CSO काय आहे? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, जे की राष्ट्रीय उत्पन्नाची काय करते, गणना करत असते. गणना करून दरवर्षी याचे आकडे प्रसिद्ध करत असते. मग CSO ची स्थापना कधी झाली? 1954 ला. कुठल्या समितीच्या शिफारशीवर झाली? तर राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 च्या शिफारशीनुसार या CSO ची स्थापना झाली. आणि CSO ला सोबत सोबत काम करण्यासाठी आणखीन एक संस्था असते, ती म्हणजे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. याची स्थापना कधी झाली होती? 1950. आता बघा, एक प्रश्न आणि किती पॉइंट आपण डिस्कस केले. अशा पद्धतीने जर प्रश्नाच्या आजूबाजूला आपण जर जे काही मुद्दे असतील ते जर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर विश्लेषण केलं तर आपल्याला अशा पद्धतीने बेनिफिट होतो आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज पडत नाही. तर बघा मित्र, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. GDP डिफ्लेटर कशासाठी वापरला जातो? राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 चा प्रश्न आहे. वन लाइनर क्वेश्चन आहे, परंतु राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला आहे. हाच प्रश्न आपल्या परीक्षेला रिपीट होऊ शकतो का? तर यस. बघा, GDP डिफ्लेटर म्हणजे काय? तर GDP डिफ्लेटर हे महागाई मोजण्यासाठी काय केला जातो, त्याचा वापरला जातो. किंवा कशासाठी वापरले जाते? तर महागाई मोजण्यासाठी. मग GDP डिफ्लेटर काय आहे? तर GDP डिफ्लेटर बरोबर काय आहे? वास्तव म्हणजे नॉमिनल GDP, त्याला आपण मौद्रिक GDP म्हणतो. मौद्रिक GDP भागीला रियल GDP किंवा वास्तव GDP, वास्तव GDP गुणिला 100. या सूत्रानुसार आपल्याला GDP डिफ्लेटर काढता येतो. आता GDP डिफ्लेटर कशासाठी काढतो? तर बघा, मौद्रिक GDP किंवा नॉमिनल GDP जो चालू किमतीला मोजलेला असतो, चालू किमतीला मोजलेला असतो, आणि हा स्थिर किमतीला मोजलेला असतो. मग मौद्रिक GDP आणि वास्तव GDP यांचं जे काही प्रमाण असतं, गुणोत्तर असतं, हे गुणोत्तर जर बघितलं आपण तर इथे GDP डिफ्लेटर मिळतं. मग कशाचं गुणोत्तर आहे? चालू किमतीच्या आधारे जो GDP आहे, म्हणजे चालू वर्षातील चालू किमतीनुसार आणि स्थिर किंवा आधार वर्षातील स्थिर किमतीनुसार जे काही किंमत वाढीचं किंवा GDPचं जे काही गुणोत्तर येतं त्याला GDP डिफ्लेटर म्हणतात. म्हणजेच काय? तर किमतीमध्ये वाढ किंवा घट झाली याचं विश्लेषण हे GDP डिफ्लेटरच्या माध्यमातून होत असतं. म्हणून या ठिकाणी प्रश्न काय विचारला? GDP डिफ्लेटर कशासाठी वापरला जातो? तर महागाई मोजण्यासाठी, बेरोजगारी मोजण्यासाठी आपण बेरोजगारी मोजतो, त्याचे सूत्र वेगळं आहे. आर्थिक वाढ मोजण्यासाठी आपण GDP किंवा GNP ग्रोथ रेट मोजतो. वित्तीय तूट मोजण्यासाठी आपण बजेटच्या आधारे त्या ठिकाणी आपण जमा खर्चाच्या आधारे मोजत असतो. तर GDP डिफ्लेटर कशासाठी वापरला जातो? महागाई मोजण्यासाठी वापरला जातो. किमतीमध्ये आधारभूत वर्षातील किंमत पातळी आणि चालू वर्षातील किंमत पातळी यांच्यामध्ये वाढ झाली का, घट झाली का, यांच्या आधारे जेव्हा GDP मोजतो त्याचं गुणोत्तर काय, म्हणजेच नॉमिनल GDP भागीला रियल GDP गुणिला 100 याच्या आधारे आपल्याला GDP डिफ्लेटर मिळतो. मग GDP डिफ्लेटरचं व्हॅल्यू 1 असेल तर दोन्ही वर्षातील किंमत पातळी सारखीच आहे. कोणते दोन वर्ष? आधार वर्ष आणि चालू वर्ष. 1 पेक्षा जर अधिक असेल तर आधार वर्षातील किंमत पातळीपेक्षा चालू वर्षातील किंमत पातळी वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपला नॉमिनल GDP काय असेल? वाढलेला असेल. आणि 1 पेक्षा जर कमी त्याचं व्हॅल्यू येत असेल GDP डिफ्लेटरचं, तर या ठिकाणी आधार वर्षातील किंमत पातळीपेक्षा चालू वर्षातील किंमत पातळी ही कमी झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. पण जनरली आपण व्यवहारात बघतो की किंमत पातळी किंवा किमती ह्या कमी होतात का? नाही होत. दिवसेंदिवस त्या वाढतच जात असतात.
हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. तर हा प्रश्न, या प्रश्नाच्या अनुषंगाने हा फॉर्म्युला, जीडीपी डिफ्लेटरचं व्हॅल्यू काय आणि या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचा जो काही प्रश्न आहे तो बघा, तो सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेलाच विचारलेला आहे. आता असे काही प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेले आहेत, तेच प्रश्न आपण व्यवस्थित डिटेल जर अनालिसिस केलं, व्यवस्थित अभ्यासले, तर आपल्याला वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. बघा, उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मग आपल्याला काय पाहिजे? उत्पन्न पद्धत. मग किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. एक उत्पादन पद्धत आहे, एक उत्पन्न पद्धत आहे आणि तिसरी आहे खर्च पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न आपण 3 पद्धतीद्वारे मोजत असतो, पण भारतामध्ये जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न CSO द्वारे मोजलं जातं, तेव्हा कृषी आणि उद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धत वापरली जाते आणि सेवा क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पन्न पद्धत मोजली जाते. परंतु खर्च पद्धतीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जात नाही, परंतु त्याच्या आधारे जे आकडे असतात ते मात्र प्रसिद्ध केले जातात. आणि हे आकडे कधीपासून प्रसिद्ध केले जातात? तर खर्च पद्धतीनुसार 2015 पासून आकडे प्रसिद्ध केले जातात. परंतु CSO काय करते? 2च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असते, एक उत्पादन पद्धत आणि दुसरी उत्पन्न पद्धत. मग इथं काय विचारलं आपल्याला? इथं विचारलं आपल्याला उत्पन्न पद्धत. मग उत्पन्न पद्धतीद्वारे जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजामध्ये हस्तांतरण देयके समाविष्ट नाहीत. आता हस्तांतरण देयके काय आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. आता मुळात हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी डिस्कस करता येतात. आता हस्तांतरण देयके म्हणजे काय? तर सर्वात अगोदर आपल्याला उत्पन्न पद्धती बघायची आहे, ज्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. मग उत्पन्न कोणाला मिळते? तर उत्पादनाच्या घटकाला. मग उत्पादनाचे घटक कोणते आहेत? तर भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे. मग भूमीला काय मिळते? रेंट मिळते. श्रमाला काय मिळते? वेजेस मिळते. भांडवलाला काय मिळते? इंटरेस्ट मिळतो. आणि तुम्हाला संयोजकाला काय मिळते? नफा. मग हे जे उत्पादकाचे घटक आहेत, उत्पादकाच्या घटकाला जे मोबदले मिळतात, त्या मोबदल्याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्पन्न पद्धतीद्वारे जीडीपी मिळत असतो. मग आता हे उत्पादनाचे घटक, म्हणून यांना काय म्हणतात? घटक उत्पन्न. याला काय म्हणतात? घटक उत्पन्न. आता यांना उत्पन्न का मिळालं? तर उत्पन्न याच्यामुळे मिळालं की ते आर्थिक क्रियेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्ट्या हे जे 4 घटक आहेत, या 4 घटकातील कोणत्या तरी एका घटकाची किंवा एकापेक्षा अधिक घटकांची मालकी त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्याकडे भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल किंवा संयोजक किंवा उद्योजकता असेल. मग आर्थिक क्रियेमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांना जे उत्पन्न मिळते ते असते घटक उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना केवळ घटक उत्पन्नाचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. दुसरं असतं गैर घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न म्हणजे उत्पादनाचे जे काही 4 घटक आहेत, हे घटक लक्षात घेता आपल्याला या ठिकाणी आर्थिक क्रियेमध्ये सहभाग न घेता जे काही उत्पन्न मिळत असते, मग असं उत्पन्न आपल्याला व्यवहारात मिळते का हे जर आपण लक्षात घेतलं तर जसं देणगी आहे, त्याच्यानंतर बक्षीस आहे, बरोबर, त्याच्यानंतर अनपेक्षित लाभ झाला असेल. अनपेक्षित लाभ कशाच्या आधारे होईल? तर या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो लॉटरीचं. कुठलं उदाहरण घेऊ शकतो आपण? लॉटरीचं उदाहरण घेऊ शकतो. असे जे उत्पन्न असतात किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून जे काही आपल्याला अनुदान मिळत असते, हे सगळे जे उत्पन्न आहेत, हे सगळे उत्पन्न काय आहेत? गैर घटक उत्पन्न आहेत. गैर घटक म्हणजे काय? तर व्यक्ती म्हणून त्यांनी कुठल्याही आर्थिक क्रियेमध्ये सहभाग घेतला नाही, कुठल्याही घटकाची मालकी असो किंवा नसो, त्यांनी आर्थिक क्रियेमध्ये सहभाग न घेता जर तुम्हाला कोणी देणगी दिली असेल, बक्षीस दिला असेल, अनपेक्षित लाभ झाला असेल किंवा शासकीय योजनेच्या माध्यमातून काही लाभ किंवा अनुदान मिळालं असेल, जसं लाडकी बहीण योजना आहे, किसान सन्मान योजना आहे, तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. मग हे जे
गैर घटक उत्पन्न असते ते हस्तांतरित केलं जाते, हस्तांतरित केलं जाते म्हणजे ट्रान्सफर केलं जाते. लाडक्या बहीण योजनेचं अनुदान ट्रान्सफर केलं जाते. लाडक्या बहिणीने आर्थिक क्रियेमध्ये सहभाग घेतला का नाही, मग त्यांना शासन का अनुदान देतं, तर महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी. मग रक्कम काय व्हावं लागली, ट्रान्सफर व्हावं लागली. मग हे गैर घटक उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत नाही. मग या ठिकाणी काय म्हटलं, उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजामध्ये हस्तांतरण देयके म्हणजे हस्तांतरण केलेलं पेमेंट समाविष्ट नसते. मग स्टेटमेंट काय बरोबर आहे. पुढचा बघा, बेकायदेशीर पैसा जसे की हवाला पैसा, तस्करीने कमावलेला पैसा उत्पन्नाच्या पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यात समाविष्ट केला जात. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पन्न घटकाद्वारे किंवा उत्पादन घटकाद्वारे आर्थिक क्रियेमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांचं जे उत्पन्न आहे तेच लक्षात घेते. अनइथिकली किंवा बेकायदेशीररित्या किंवा आणखीन काही अनुचित अशा ज्या काही प्रक्रिया आहेत याच्या आधारे जर तुम्ही उत्पन्न कमवलं असेल तर ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणल्या जात नाही. जसं हवाला पैसा, तस्करी आहे किंवा इतर गोष्टी आहेत. म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, यांचा समावेश केला जात नाही. अनपेक्षितपणे मिळणारे जसे की जिंकलेली रक्कम, तुम्ही एखाद्या लॉटरीमध्ये जिंकलेली रक्कम असेल, कॅसिनोमध्ये जिंकलेली रक्कम असेल, अनपेक्षितपणे मिळणारी जसे की जिंकलेली रक्कम उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यात समाविष्ट केली जाते. समाविष्ट केली जाते का, नाही केली जात. म्हणून ए स्टेटमेंट आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, ए आणि बी बरोबर आहे, सी काय आहे, चूक आहे. तर अशा पद्धतीने जर आपण चर्चा केली, डिस्कशन केलं तर ह्या गोष्टी इथल्या इथंच क्लिअर होतात की बाबा उत्पन्न पद्धती काय आहे, उत्पादन पद्धत काय आहे, खर्च पद्धत काय आहे, उत्पन्न पद्धतीचं सूत्र काय आहे. मग उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घटक उत्पन्नच मोजल्या जाते, गैर घटक उत्पन्न मोजल्या जात नाही. मग हे का मोजल्या जात नाही हे सगळं या ठिकाणी आपण इथं डिस्कस केलेलं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही विश्लेषण केलं, समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. त्याचा बेनिफिट काय होईल की तुमचा इथं वेळ वाचेल, कमी कष्टामध्ये, कमी अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळतील आणि तुम्हाला पूर्व परीक्षेसोबतच पुढे मुख्य परीक्षेचा डिटेल अभ्यास करण्यासाठी वेळ मिळू शकतो. तर आपण PYQ वर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2025 म्हणजे आपल्या परीक्षेचा प्रश्न आहे. म्हणजे गट ब असेल किंवा गट क असेल, सिलेबस सेम आहे, परीक्षा पॅटर्न सेम आहे. फक्त गट ब ला थोडीशी काठिण्य पातळी जास्त असू शकते, एवढाच फरक आहे. गट क ला सोपी असू शकते, तर बरेच विद्यार्थी मित्र सोपी असल्यामुळं पास होत असतात. तर बघा या ठिकाणी स्टेटमेंट आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे नेहमीच कमी असते. आता स्थूल आणि निव्वळ हे जर लक्षात घेतलं तर इथं काय विचारलं, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. मग राष्ट्रीय म्हटलं तर GNP विचारलं, ते GNP. मग स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट कालखंडामध्ये देशाच्या नागरिकांनी जे काही उत्पादन केलेलं आहे, उत्पन्न कमावलेलं आहे, या सर्वांची बेरीज असते. मग GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता याच्यामधून काय आपण वजा केला, घसारा जर वजा केला तर आपल्याला काय मिळते, NNP मिळते. काय मिळते, NNP, नेट नॅशनल प्रोडक्ट. आता याच्यामध्ये घसारा इन्क्लूड आहे, म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ काय असते, नेहमीच काय असते, कमी असते. ग्रॉस मध्ये घसारा इन्क्लूड असते. हा घसारा कशाचा असतो, भौतिक भांडवल आहे, मशिनरीज आहेत, यंत्रसामुग्री आहे, त्यासोबतच जे काही इमारती असतील किंवा जे काही भौतिक भांडवल असेल, हे भौतिक भांडवल जर आपण आर्थिक क्रियेमध्ये वापरलं तर त्याची झीज होत असते आणि ती झीज आपल्याला भरून काढायची असते. मग तेवढी रक्कम आपण काय करत असतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून ही जी काही भांडवलाची झीज आहे, ही जे घसाऱ्याची रक्कम आहे, ही आपल्याला मायनस केली, वजा केली तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळत असते. मग आपल्याला ग्रॉस सुद्धा माहित आहे पाहिजे
निव्वळ सुद्धा माहित पाहिजे. निव्वळ का माहित पाहिजे? तर आपण जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या, जेवढा काही ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट तयार केला, तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या भौतिक भांडवलाची किती झीज घडून आली आणि ते भौतिक भांडवल पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्याला विशिष्ट रक्कम लागणार आहे, तेवढी रक्कम आपल्याला काय करायची असते? इथून वजा करायची असते. मग ग्रॉस पेक्षा नेट काय असते? नेहमीच कमी असते. स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय? स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. आपण आता जे डिस्कस केलं तेच. ग्रॉस मध्ये काय असतो? घसारा समाविष्ट असतो आणि ग्रॉस मधून म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून जर घसारा मायनस केला तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते. म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. अगदी सोपी संकल्पना आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर मित्र, या बॅच बद्दल आपण पूर्वी बोललो. ही परत एकदा तुम्हाला सूचना आहे, ही बॅच आपली सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्र याला चांगला प्रतिसाद देत आहेत. आपण सुद्धा यामध्ये प्रवेश निश्चित करू शकता. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? संयुक्त गट ब पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2025 म्हणजे पुन्हा एकदा गट ब ला 2 प्रश्न आले राष्ट्रीय उत्पन्नावर. कधी कधी एक प्रश्न येतो, कधी 2 येतात आणि एखाद्या वेळेस आयोग राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न सुद्धा टाकत नाही. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मित्र, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. बघा, स्थूल देशांतर्गत शब्द आहे म्हणजे इथे आपल्याला जीडीपी विचारलेला आहे. मग जीडीपी मध्ये आपण नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट करत असतो का? नाही करत. कशामध्ये समाविष्ट करत असतो? जीएनपी मध्ये. ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. इथं आपल्याला स्थान महत्वाचं आहे, देशाची सीमा महत्वाची आहे. म्हणजेच भारत उदाहरण जर घेतलं तर भारतामध्ये असा त्याचा अर्थ आहे देशांतर्गत ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. इथं जीएनपी नेशन नॅशनल शब्द आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. या ठिकाणी आपण नागरिक लक्षात घेतले जातात. मग इथं शब्द काय येईल? भारतीय. भारतीयांनी कमावले. मग भारतीयांनी कमावले तर देशात आणि विदेशात. जर या ठिकाणी स्थान किंवा भारत लक्षात घेतलं तर भारतामधील राहणारे रहिवासी. मग रहिवासी दोन्ही प्रकारचे असू शकतात. एक तर नागरिक आणि परकीय लोक सुद्धा इथं येऊन काय करू शकतात? व्यवसाय उद्योगधंदा करू शकतात. मग देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असा जर असेल तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. अ स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. बघा, स्थूल सॉरी, पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. समाविष्ट नसते म्हणते म्हणजे हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. दुसऱ्या याच्यात काय म्हटलं? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. बघा, दोन स्टेटमेंट जवळपास सारखे आहेत. दोन शब्द शेवटी टाकले. हे या असते आणि नसते म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी जर स्टेटमेंट बघितलं किंवा विधानार्थी, तर यावरून आपल्याला दोन स्टेटमेंट हे सारखे वाटतात. इथं कन्फ्युजन होऊ शकते. या ठिकाणी आपली संकल्पना काय पाहिजे? स्पष्ट झालेली पाहिजे, क्लिअर झालेली पाहिजे. मग जीडीपी मध्ये असते का? तर नसते म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट असते म्हटलं म्हणजे जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते. तर समाविष्ट असते का? नसते. म्हणून दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर त्या दृष्टीने आपण जर गेलो तर अ स्टेटमेंट काय आहे? सत्य आहे. ब स्टेटमेंट चुकीचं आहे आणि खालचे पर्याय जुळत नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? असंघटित आणि विखुरलेले क्षेत्र, कृषी क्षेत्र असतील, छोटे छोटे व्यावसायिक असतील, संपूर्ण भारतभर विखुरलेले आहेत. मग यांच्याकडून डाटा कलेक्ट करणं आपल्याला कठीण जाणार आहे. म्हणून भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात ही काय आहे? अडचण आहे. निर्वाह शेती, तुम्ही उदरनिर्वाहासाठी शेती करत असताल किंवा आपण जर बघितलं तर ग्रामीण क्षेत्रामध्ये किंवा वाड्या वस्त्या आदिवासी पट्ट्यामध्ये उदरनिर्वाह शेती केली जाते. म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढंच उत्पादन केलं जातं आणि त्याचा उपभोग केला जातो. किंवा आपण व्यापारी शेती करत असताना सुद्धा जे काही शेतकरी बंधू असतील, शेतकरी असतील, ते काय करतात? उत्पादन घेतात
स्वतःच्या कुटुंबाला जेवढं उत्पादन लागतं तेवढं आपल्या जवळ ठेवतात आणि बाकीचं मार्केटमध्ये नेऊन विकतात. जोपर्यंत कृषी उत्पादन मार्केटमध्ये येणार नाही, कुठे येणार नाही, मार्केटमध्ये येणार नाही, किंवा त्याचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन हे पैशामध्ये होणार नाही, तोपर्यंत त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. मग निर्वाह शेती म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जे काही कृषी उत्पादन आहे हे शेतकरी स्वतःकडे ठेवून देतात. याचा फक्त आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. ऍक्च्युअल आकडे किंवा अचूक अशी आकडेवारी इथे उपलब्ध होत नाही, म्हणून ही सुद्धा एक काय अडचण आहे. पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता. जर पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता असेल तर ही अडचण होणार आहे का? नाही, ही अडचण होणार नाही. आणि निरक्षरता, जर आपण साक्षर नसू, निरक्षर असू, तर आपण आपलं जे काही उत्पन्न असेल, खर्च असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल किंवा कृषी उत्पादने असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, हे काय करणार नाहीत, त्यांचं व्यवस्था म्हणजे व्यवहाराची नोंद ठेवणार नाही. आणि जर व्यवहाराची नोंद होत नसेल, त्या व्यवहाराचं पैशामध्ये मोजमाप होत नसेल, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये ही अडचण आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने सोपे सोपे घटक आहेत, सोपे सोपे घटक तुम्ही समजून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, वैयक्तिक उत्पादनामध्ये किंवा उत्पादनामध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदाने यांचा समावेश होतो. तर वैयक्तिक उत्पन्न, आताच आपण बघितलं होतं, भूमीला काय मिळते, खंड मिळतो, रेंट मिळतो, त्याच्यानंतर तुमच्या मजुराला वेजेस मिळते, त्याच्यानंतर भांडवलाला इंटरेस्ट मिळतो, आणि उद्योजकता किंवा संयोजक जो असतो त्याला काय मिळतो, प्रॉफिट मिळतो. जर या पद्धतीने तो आर्थिक क्रियेमध्ये सहभागी झाला तर याच्या आधारे त्याला उत्पन्न मिळतं. मग नफा, व्याज, वेतन, खंड मिळते, यस, हे बरोबर आहे इथपर्यंत. परंतु सामाजिक सुरक्षा योगदाने हे जर आपण उत्पन्न पकडलं तर सामाजिक सुरक्षा जे योगदाने असतात ते आपल्या उत्पन्नामधून काय होत असतात, कपात होत असतात. म्हणून इथं आपल्याला काय करायचं, ह्या उत्पन्नाचा भाग नाही तर सामाजिक सुरक्षा योगदाने हे आपल्या उत्पन्नातून कपात होत असतात. उद्या भविष्यात तुम्ही एखाद्या नोकरीवर लागले, शासकीय सेवेमध्ये लागले, तर तुमचा भविष्य निर्वाह निधी असेल, एनपीएस, नवीन लोकांना एनपीएस योजना असेल, त्याच्यानंतर इन्शुरन्स असेल किंवा अपघात विमा असेल. यासोबतच आपण कामगार क्षेत्रामध्ये गेलो तर कामगार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात कामगारांची सामाजिक सुरक्षा करण्यासाठी. त्याच्यासाठी काही योगदान हे त्या कामगाराच्या वेतनामधून घेतलं जातं. म्हणून सामाजिक सुरक्षा योगदाने हे उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्नाचा भाग नाही, तर वैयक्तिक उत्पन्नामधून ते कुठल्या तरी अकाउंट मध्ये किंवा कुठल्या तरी स्कीम मध्ये काय करावे लागत असतात, जमा करावे लागत असतात. म्हणून इथपर्यंत हे स्टेटमेंट, हा भाग हा चुकीचा आहे. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. वैयक्तिक उत्पन्नामध्ये हे 4 घटक समाविष्ट असतात. सामाजिक सुरक्षा योगदान त्यामधून मायनस केलं जातं किंवा त्याच्यातून कपात केलं जातं, म्हणून हे समाविष्ट नसते. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचं जे स्टेटमेंट आहे ते बघा. पुढचं स्टेटमेंट आहे, व्यय शक्य उत्पादनामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. आता व्यय शक्य उत्पन्न म्हणजे काय किंवा उत्पादन म्हणजे काय, खर्च योग्य. आता आयोगाने या ठिकाणी उत्पादन शब्द वापरला, ऍक्च्युअली इथं उत्पन्न शब्द वापरणं अपेक्षित होतं किंवा इथं अशा पद्धतीनं हे होतं. मग खर्च योग्य म्हणलं तर कोणतं उत्पन्न असेल, वैयक्तिक उत्पन्न तुम्हाला जे प्राप्त झालं. आता सर्वच्या सर्वच वैयक्तिक उत्पन्न आपल्याला प्राप्त होते का? जर आपण कर पात्र उत्पन्नाच्या दायऱ्यामध्ये किंवा त्या लिमिटमध्ये येत असू तर आपल्याला काय भरावा लागतो, वैयक्तिक कर भरावा लागतो. वैयक्तिक कर भरावा लागतो. मग याच्यातून सोबत आपण काही बचत सुद्धा करत असतो. मग ही बचत आणि वैयक्तिक कर हे आपले वैयक्तिक उत्पन्नामधून जर मायनस केले तर उरलेली रक्कम आपण खर्च योग्य उत्पन्न म्हणत असतो. कारण ते खर्च करण्यायोग्य किंवा खर्चासाठी आपल्याकडे उपलब्ध असते. आपल्याकडे टॅक्स जर आपल्याला भरायचा असेल तर टॅक्स आपल्या वैयक्तिक उत्पन्नातून भरावा लागेल, आयकर भरावा लागेल, आणि तेवढा कर जर भरला तर तेवढी रक्कम आपली खर्चासाठी कमी होऊन जाईल. साधं खर्च योग्य उत्पन्न बरोबर वैयक्तिक उत्पन्न मायनस वैयक्तिक कर आणि तुमच्या वैयक्तिक बचती. आता इथं काय म्हटलं, व्यय शक्य उत्पादनामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. तर वैयक्तिक कराचा समावेश होत नाही तर वैयक्तिक कर हा वैयक्तिक उत्पन्नामधून
कपात केला जातो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, चुकीचे आहेत. या ठिकाणी ए आणि बी दोन्ही काय आहेत, चूक आहेत. पुढचा प्रश्न बघा, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे इथं नेट काढायचं, बरोबर. निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे नेट व्हॅल्यू ऍडिशन. नेट व्हॅल्यू ऍडिशन मग कशातून काढणार आपण, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मायनस घसारा. मग कुठल्या पर्यायामध्ये हे सूत्र आहे, हेच सूत्र आपण वरती काय बघितलं होतं, एनडीपी बरोबर जीडीपी मायनस घसारा किंवा एनएनपी जीएनपी मायनस घसारा. आता वाक्यरचना शब्दरचना हे बदलू शकतं, याचं मिनिंग आपल्याला कळालं, हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर प्रश्न कसाही आला तरी आपल्याला तो सॉल्व्ह करता येतो. मग हीच खरी काय आहे कसरत इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आहे. जनरली आपल्याला संकल्पना समजतात पण त्याची मांडणी ज्या पद्धतीने होते, ज्या भाषेत होते ते समजायला मात्र कठीण जाते. म्हणूनच आपण PYQ विश्लेषणाच्या माध्यमातून हे आपण काय करत आहे, डिस्कस करत आहोत आणि येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला इकॉनॉमी या विषयामध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे या दृष्टीने आपण चर्चा करत आहोत. बघा इथं काय येणार, बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित मायनस स्थिर भांडवलाचा उपभोग म्हणजेच याला काय म्हणतो, खर्च म्हणतो, हे बघा सॉरी घसारा म्हणतो, इथं समोर दिलं सुद्धा घसारा. मग हे तुमचं पर्याय क्रमांक 1 हे काय होणार आहे, उत्तर होणार आहे. एवढंच आपण लक्षात ठेवायचंय, बाकी डिस्कस करण्याची गरज नाही. पुढचं बघा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात विधाने. आता आपण निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. कारण निर्वाह शेती किंवा स्वतः शेती उत्पादन हे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी जर ठेवलं तर तेवढा उत्पादनाचा भाग हा आपला राष्ट्रीय उत्पन्नातून कमी होत असतो, हे आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं. वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त का नाही, तर जास्त आकडा प्राप्त होतो हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कमी आकडा प्राप्त होतो. आपण राष्ट्रीय उत्पन्न कशामध्ये मोजतो, वस्तू आणि सेवांच्या ज्या अंतिमतः ज्या काही वस्तू आणि सेवा तयार झालेल्या असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती लक्षात घेऊन आपण त्याचं पैशामध्ये मोजमाप करतो. जर आपण व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीच्या माध्यमातून केला असेल तर त्याची गणना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणार नाही. मग हे स्टेटमेंट काय, याच्यामुळे काय होईल, आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा जो भाग आहे तो कमी प्राप्त होईल, जास्त प्राप्त होईल का नाही. त्यानंतर काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त का नाही कमी. ज्या काही अनलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या उत्पन्नाचे सोर्स माहित नाहीत, बरोबर, किंवा जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं, इनलिगल ऍक्टिव्हिटीज असतील, अनइथिकल ऍक्टिव्हिटीज असतील, यामधून जर आपण पैसे कमावलेले असतील किंवा उत्पन्न कमावलं असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडल्या जात नाही. आणि बऱ्याच वेळा मग उत्पन्नाचे सोर्स लपवणे, कर चुकवेगिरी करणे यामुळे काय होतं, आपलं जेवढं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापैकी तेवढा भाग हा कमी होतो. का कमी होतो, तुम्ही सोर्स सांगत नाही, तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगता का तुम्ही, नाही सांगत. म्हणजे जे ऍक्च्युअल तुम्ही उत्पादन घेतलं आहे, उत्पन्न घेतलं आहे किंवा व्यवसाय केलेला आहे, लिगली आहे, काय आहे, व्यवसाय तुमचा लिगली आहे, परंतु तुम्ही काय करत आहात की कर चुकवेगिरी करण्यासाठी, कर चुकवेगिरी म्हणजे कर चुकवण्यासाठी आपण काय करतो, आपलं उत्पन्न कमी दाखवतो, बरोबर, उत्पादनच नाही झालं किंवा याचे सोर्स लपवतो, मग त्याला आपण काय म्हणतो, काळी अर्थव्यवस्था. कर चुकवेगिरी किंवा ज्या उत्पन्नाचे सोर्स किंवा स्त्रोत तुम्ही सांगत नाही, लपून ठेवता आणि कर चुकवेगिरी करण्यासाठी उत्पन्न आपलं स्वतःहून सांगत नाही, मग ही एक अडचण आहे. सगळेच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना NSSOचे जे काही फील्ड ऑफिसर असतात ह्या गोष्टी मेजरमेंट करू शकत नाही जोपर्यंत त्यांच्या समोर जात नाहीत. मग काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो का, तर नाही, कमी आकडा प्राप्त होतो. म्हणून खालचे दोन्ही स्टेटमेंट हे चुकीचे आहेत, फक्त पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण जायचं आहे प्रश्नाच्या सोबत. पुढचा प्रश्न बघा, एकूण देशांतर्गत उत्पादन आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय, जीडीपी आणि जीएनपी यामधील फरक
खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो? आता फरक विचारला आपल्याला. स्टेटमेंट काय म्हणते बघा, जीडीपी आणि जीएनपी दोन्ही संकल्पना एकच आहेत. जर फरक विचारला आहे, त्यामध्ये फरक असेल तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, दोन्ही संकल्पना एक नाहीत. जीएनपी मध्ये इथं एन शब्द म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, म्हणजे इथं नागरिक महत्वाचं आहे. इथं काय महत्वाचं आहे? नागरिक म्हणजे भारतीय. मग भारतीय आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर जे काही उत्पन्न कमावलं आहे त्याची इथं गणना केली जाते. मग जीएनपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी, देशातील उत्पादन घटक म्हणजे काय? कोणाच्या मालकीचे असतील ते? देशातील नागरिकांच्या. मग देशाच्या उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आपले PYQ डिस्कस करायचे आहेत, व्यवस्थित अनालिसिस करायचं आहे आणि PYQ च्या माध्यमातूनच आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. का तर आपल्याला कमी वेळेमध्ये, कमी अभ्यासामध्ये चांगल्यात चांगले मार्क घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपण या बॅचला काय करू शकता? सबस्क्राईब करू शकता आणि या ठिकाणी आपला प्रवेश सोबतच आपल्या पूर्व परीक्षेचा जो निकाल आहे तो सुद्धा निश्चित करू शकता. तर अशा पद्धतीने ग्रो अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली ही जे काही आरंभ बॅच आपण PYQ विश्लेषणाची सुरू केलेली आहे, त्यासाठी आपण चांगला प्रतिसाद देत आहात. त्यासोबत जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा यासाठी प्रवेश निश्चित करायचा आहे. तर मित्र, आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद मित्रांनो.